वहिनी, तुम्ही किचन मध्ये का आलात? आजच प्रवास करून आलात ना, मग आराम करायचा ना. खूप आराम केलाय मी. तिथे काय काम होतं मला, आणि आता प्रवासात सुद्धा मस्त झोप झाली आहे. उलट आता झोपले तर रात्री डोळे ताणते. तुझ्यापेक्षा जास्त फ्रेश आहे मी आज. दिसतंय तुमच्या चेहऱ्यावरून. तुम्हाला आनंदी बघून मला छान वाटतं. सावली, मी काय म्हणते, तू आणि सारंग पण तिथे जाऊन 2-3 दिवस राहून या ना. खूप छान वाटेल तुम्हाला. इच्छा तर आहे, पण बघू केव्हा वेळ मिळतोय. कारण एका पाठोपाठ गाण्याचे रेकॉर्डिंग चालू आहेत आणि सारंग सर पण बिझी आहेत. कामाचं खूप टेन्शन आहे. सारंगवरनं आठवलं, अगं मगाशी मी आलो ना तेव्हा तो काहीतरी सांगणार होता, पण अचानक विषय बदलला त्याने. मला सांग, आम्ही नसताना इथे काही घडलंय का? कुणी काहीच सांगायला तयार नाहीये. तू तरी सांग. सावली, सांग ना. सोहम भाऊजी घर सोडून गेलेत. काय? घर सोडून कुठे गेलाय पण तो? बहुतेक तारा मॅडमकडे गेलेत. तारा मॅडम तिथे आहेत म्हटल्यावर सोहम भाऊजी एकटे इथे काय करणार? तुम्हाला सांगू त्या दिवशी काय घडलं. सोहम भाऊजी तारा मॅडमकडे राहायला गेले होते आणि ही गोष्ट तिलोत्तमा मॅडमला कळली. त्या दोघांमध्ये वाद झाला आणि तिलोत्तमा मॅडमचं असं म्हणणं आहे की सोहम भाऊजींनी आईंच्या जागे बायकोची निवड केली आहे म्हणून. सावली, एक प्रकरण खूपच वाढायला लागलंय. काहीतरी केलं पाहिजे. आईना नीट समजून सांगायला पाहिजे कोणीतरी. प्रयत्न केला वहिनी, म्हणजे मी आणि सारंग सर बोललो तिलोत्तमा मॅडमशी, पण त्यांनी ठामपणे नकार दिला. त्या कोणाचाच ऐकायला तयार नाही आहेत. मी एकदा प्रयत्न करून बघू का? आईना शांतपणे बसवून सांगितलं ना तर त्या नक्की विचार करते. कारण मला माहितीये त्यांच्यासाठी या कुटुंबापेक्षा मोठं दुसरं काहीच नाहीये. हो वहिनी, कदाचित तिलोत्तमा मॅडम तुमचं ऐकतील आणि आपलं कुटुंब पुन्हा एकत्र येईल. अहो, अजून विचार सुरूच आहेत का? नीलचाच विचार करतो. डोक्यातून जातच नाहीये त्या. काही बोलले का ते तुमच्याशी? म्हणजे ऑफिसमध्ये काही बोलणं झालं का? नाही, तसं काही बोलत नाही तो, पण असं वाटतं त्याला बघून की त्याच्या मनात बऱ्याच गोष्टी आहेत. सगळ्या गोष्टी साठवल्यात त्याने. भीती यायची आहे की एक ना एक दिवस त्याचा स्फोट नको व्हायला. मलाही तीच भीती वाटते. त्यांच्या मनातलं जोपर्यंत बाहेर येत नाही ना तोपर्यंत त्यांना शांत नाही वाटणार. आई काय बोलली तुला परत? नाही हो, पण अमृता वहिनी म्हणाल्यात की त्या तिलोत्तमा मॅडमशी बोलणार आहेत. कदाचित वहिनींचं बोलणं ऐकून त्यांचं मन बदलेल. ते बरं होईल. जगन्नाथजींचा फोन. हॅलो जगन्नाथजी, काय झालं एवढ्या रात्री फोन केलात? अगं काही नाही, सगळं व्यवस्थित आहे. मी यासाठी फोन केला, उद्या माझ्या लेकीचं श्राद्ध आहे. तर त्या श्राद्धाला माझी दुसरी लेक जर असेल माझ्यासोबत तर जरा बरं वाटेल. वेळ मिळेल तुला यायला? का नाही मिळणार वेळ, मी नक्की येईन. बर. आणि कामाच्या व्यापातनं सारंगला येणं शक्य आहे की नाही मला सांगता नाही येत, पण तोही जर आला तर मला तेवढाच त्याचा आधार होईल. विचार ना त्याला. ते बाजूलाच आहेत, मी त्यांना विचारते. अहो, जगन्नाथजींच्या मुलीचं श्राद्ध आहे उद्या. तुम्हाला यायला जमेल का? जाऊ आपण. जगन्नाथजी, आम्ही दोघेही उद्या सकाळी लवकरच येऊ. तुम्ही काळजी करू नका. थँक्यू. बाय. गुड नाईट. डोकावून पाहिलं तर तुम्ही दोघेही गाढ झोपला होता, म्हणून डिस्टर्ब नाही केलं. नाही, बरं झालं सकाळी आलीस, कारण अर्धवट झोपेत असताना जर प्रसाद घेतला असता तर देवालाही आवडलं नसतं. बाबा, हा घ्या नारळ. गुरुजींनी याची विशेष पूजा केली आणि सांगितलं की घरातल्या कर्त्या पुरुषांनी देवघरात ठेवायचं. कर्त्या पुरुषांनी ठेवायचं ना. अगं मग मला देण्यापेक्षा तिलोत्तमालाच दे ना. म्हणजे नावाला कर्ता पुरुष मी आहे, पण करती धरती ती आहे. झाली मस्करी करून. नाही, कसं आहे माहिती अमृता, अलीकडे ना माझी काही किंमतच नाही राहिली आहे घरात. मी काही करायला गेले कुणासाठी चांगलं तर कुणाला ते पटतच नाही. कारण प्रत्येकाला असं वाटतं की स्वतःचे विचार जास्त महत्वाचे आहेत. हो ना?
आई हो असं नाही आहे, तुम्ही उगाच मनाला लावून घेऊ नका. एक बोलू का? बोल. नाही म्हणजे मला एका गोष्टीची एवढी खंत वाटते ना की माझ्या बाळाची जेव्हा पहिली चाहूल लागली होती तेव्हा आपलं घर कसं गजबजलेलं होतं आणि आता खरंच बाळाची आपल्या घरी यायची वेळ आली आहे तेव्हा घरातली माणसं कमी झाली आहेत. खरंय तुझं, घरातली माणसं कमी झाली आहेत, पण मी तुला प्रॉमिस करते घरात जेवढी माणसं आहेत ना तेवढी सगळी माणसं तुझ्या बाळावर खूप प्रेम करतील आणि खूप छान संस्कार घडवतील. खात्री आहे मला. आई मला असं वाटतं की निसर्गाचे संस्कार पण होणं तितकंच महत्वाचं आहे ना. नाही म्हणजे एक बीज रुजतं आणि अंकुरतं, पण त्याचं वटवृक्ष होताना त्याच्या आजूबाजूचं वातावरण पोषक असणं तितकंच गरजेचं आहे ना. त्याच्या वाढीसाठी ऊन, पाऊस, सूर्यप्रकाश या सगळ्या गोष्टी पण तेवढ्याच महत्वाच्या आहेत ना. ठीक आहे, पण म्हणजे मला कळत नाहीये नेमकं काय बोलतेस. आई मला असं म्हणायचं आहे की माणसाने त्याचं आयुष्य कसं जगायला हवं हे जेवढं महत्वाचं आहे ना तेवढंच महत्वाचं त्यांनी ते कसं जगू नये याचे धडे घेणं पण तितकंच महत्वाचं आहे. अच्छा 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 अच्छा, मला आत्ता कळलं तुला नेमकं काय म्हणायचंय ते. म्हणजे एक झाड मोठं होण्यासाठी जशा इतर गोष्टी आवश्यक असतात तसं वेळोवेळी त्याच्या फांद्या छाटणं सुद्धा गरजेचं असतं, महत्वाचं असतं, म्हणजे ते झाड खूप छान वाढतं. हो ना?